हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर मला बघा अचानक माहेरी जावं लागलं. ते काय ते पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी बघा आल्या आल्याच मी स्वयंपाकाला लागले, कारण सर्वांना लवकर जेवण हवं होतं आणि घरी एक व्यक्ती होती, तिच्यासाठी स्पेशल लवकर जेवण बनवायचं होतं. त्यामुळे आल्या आल्या बघा थोडंसं फ्रेश वगैरे झाले आणि स्वयंपाकाला लागले. त्याच्यानंतर बघा हा मी डबा तुम्हाला दाखवत आहे. हा स्पेशल मटकीचा डबा आहे बघा. त्यात खूप छान मटकी होतात आणि अवघ्या 2 ते 3 तासातच मटकींना मोड देखील येते. त्याच्यानंतर बघा मटकीच्या आमटीमध्ये मी असं आमटीला घट्टपणा येण्यासाठी थोडंसं ज्वारीचं पीठ घालते पाण्यात हे करून, त्यामुळे आमटी घट्ट होते. आणि माझ्या मम्मीचा काही जीव राहत नव्हता बघा, कारण मी एकटीच स्वयंपाक बनवत होते. तर तिचं म्हणणं असं होतं की मी तुला खाली बसून थोडीशी मदत करते. तर तिने मला भाजी वगैरे निवडून चिराचिरी वगैरे करून दिली आणि तिला माझ्या हातचा ठेचा खायचा होता. तर तिच्यासाठी मी हा लाल मिरचीचा ठेचा देखील बनवून घेतला आणि ती बोलली की भाकरी मी बनवते. तर तिने बसून खाली संपूर्ण भाकरी बनवून गेल्या आणि आईच्या हातची भाकरी म्हणजे स्वर्गीय सुख असतं नाही का. आणि हा अनुभव, ही भाकरी आईच्या हातची ज्याला ज्याला खायला मिळतं तो प्रत्येक व्यक्ती लकी आहे, असं तरी माझं म्हणणं आहे. संपूर्ण भाकरी आईसाहेबांनी बनवून घेतल्या आणि असा काही स्वयंपाक मी रेडी केला होता. मटकीची आमटी, परत मेथीची भाजी आणि खरडा, असं काही जेवण होतं. आणि बघा माझ्या बहिणीची तब्येत बरी नाही म्हणूनच मी माहेरी आलेली आहे.